झी 24 तास एक पाऊल पुढे। महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेशाचा मुद्दा असो, देवीच्या प्रसादाचं टेंडर महिला बचत गटांना देण्याचा प्रश्न असो, वा कालच्याच व्हीआयपी रांगांबाबत सत्र न्यायालय आणि सरकारच्या जीआरचं उल्लंघन असो, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सध्या सतत वादात सापडतेय आणि आता इथला अजून एक अनागोंदी कारभार समोर आलाय। पाहूया एक रिपोर्ट। नवरात्र उत्सवाच्या काळात दरवर्षी महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीनं मोफत अन्नछत्र आणि अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। यंदाही भक्तांची सेवा करण्याच्या उद्देशानं ट्रस्टनं 1 लाखांहून अधिक लाडू महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत वाटण्याचा संकल्प केला होता। तसा पत्रव्यवहार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी झालाही होता, पण मंदिर देवस्थान समितीने त्याला प्रतिसाद दिला नाही। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्याकडे आम्ही एक विनंती अर्ज केला होता की आम्हाला महालक्ष्मी मंदिरमध्ये ज्यावेळेला भक्त दर्शन घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला आम्हाला तो लाडू वाटण्याच्या त्या ठिकाणी जागा मिळावी, पण त्या अर्जावर अजून निर्णय झालेला नाही आणि त्यांनी निर्णय घेतला नाही। त्यामुळे हे आम्हाला यावेळेला आम्हाला हे लाडू वाटप करता आलं नाही, पण भविष्यात मात्र आम्ही निश्चित हे लाडू वाटप करणार आहोत। देवस्थान समिती एकीकडे विविध मार्गांनी आणि जाहिरातीतून उत्पन्न गोळा करते, पण भक्तांना सेवा पुरवण्याकडे लक्ष देत नाहीये। अशात अन्नछत्रतर्फे दिला जाणाऱ्या मोफत प्रसादाच्या बाबीकडेही दुर्लक्ष का, असा प्रश्न भाविक करतायत। महाप्रसादाची सोय ही मोफतमध्ये केलेली आहे, हे अतिशय उत्कृष्ट हा त्यांचा वैयक्तिक उपक्रम वाटला, पण हे ट्रस्ट मंदिराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झाले तर हे इथली व्यवस्थापन समिती ही व्यवस्था अशी म्हणावी अशी वाटलेली नाही। ते जे लाडू प्रति महाप्रसाद म्हणून भेटतात तो 5 रुपये आणि इथले जे समिती आहे महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट हे जे आहेत ते मोफत करतायत, पण महालक्ष्मी मंदिरातनं हे 5 रुपये देत आहेत आणि ही लोक मोफत करत आहेत। हे ट्रस्ट मोफत करून असून देखील मंदिर त्याला सहयोग करत नाहीये। देवस्थान समितीतर्फे मिळणारा लाडूचा प्रसाद एरवी भाविक विकतच घेतात, पण उत्सव काळात जर अन्नछत्र ट्रस्ट भाविकांना 1 लाख लाडू मोफत देऊन त्यांची सेवा करू पाहते तर देवस्थान समितीकडून दुर्लक्ष का आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यात लक्ष का घालत नाही, याबाबत स्पष्टता व्हायला हवी। झी 24 तास साठी कोल्हापूरहून प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।